स्वामी समर्थ. आज मला तुमच्यासोबत खूप छान अनुभव शेअर करायचा आहे एका दादांचा. तर सोलापूरचे दादा आहे, त्यांचा हा अनुभव आहे आणि अनुभव अतिशय सुंदर आहे. तर जेव्हा एक मुलगा वयामध्ये येतो, तेव्हा त्याला कमाईच्या वयात येतो, तेव्हा त्याला प्रत्येक मुलाला वाटतं, की मला माझ्या घरच्यांना, माझ्या आई-वडिलांचा आधार बनायचा आहे. मला त्यांच्या साठी काहीतरी करायचं आहे. त्यांना हातभार लावायचा आहे. तशीच दादांची इच्छा होते, की मला त्यांच्यासोबत की त्यांचा जो आधार आहे तो बनायचा आहे आणि त्या दादांच्या मनामध्ये तेच होतं आणि मेन म्हणजे दादा पूर्ण नास्तिक होते. त्यांना देवाचा किंवा स्वामींचा त्यांचा काहीच संबंध नव्हता. पण त्यांच्या आयुष्यामध्ये खूप परिस्थिती बिकट होती, की आई-वडील घरकाम करायचे म्हणजे आई धुणं-भांड्यांचं काम करायची, वडील वीटभट्टीचं जे काम करायचे आणि त्यांना ते बघवत नव्हतं, की मला माझ्या आई-वडिलांना घरी बसून ते माझ्या जीवावरती खातील असं त्यांचं इच्छा होती आणि दादांचा आणि देवाचा तर काही संबंधच नव्हता. पण ते खूप प्रयत्न करत होते. ते 8,000 ची नोकरी होती त्यांची. जिथे त्यांना तो जो वरिष्ठ अधिकारी असतात तिथे खूप त्रास होता. पण तरी त्यांच्याकडे पर्याय नसताना ते तिथे काम करत होते. आणि काम करताना त्यांना भरपूर त्रास व्हायचा. त्यांच्यावरती नको ते आरोप यायचे. पण त्यांना ती ड्युटी सोडता येत नव्हती. कारण की ती जर सोडली तर कुठे जाणार? काय काम करणार? माझ्या घरच्यांना मी काय सांगू? तर असंच एक दिवस एका मठापासून दादा जात होते आणि त्यांना माहिती नाही अचानक काय झालं, पण त्यांना तिथे जाऊन बसू वाटलं. तर ते गेले. त्यांना काही असं की बाबा मला स्वामींच्या दर्शनाला जायचं, की हा स्वामींचा मठ आहे हे त्यांना माहिती नव्हतं. ते आतमध्ये गेले आणि शांत बसले. त्यांना तिथे बसल्यानंतर खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली. खूप छान वाटलं. पण त्यांनी महाराजांना हात जोडले नाही आणि ते दररोज तिथे त्यांना शांत वाटत होतं, सकारात्मक ऊर्जा जाणवत होती म्हणून तिथे बसायचे. पण ते महाराजांना नमस्कार करत नव्हते किंवा महाराजांना सांगतही नव्हते, की माझी ही प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे, मला इथे त्रास होतोय की काय, हे ते महाराजांना सांगत नव्हते. फक्त एवढं बोलायचे, की महाराज मला म्हणजे ते महाराजांना बोलतच नव्हते रे, शांत बसायचे. असं गेले 8 दिवस तसं चाललं. दादा दररोज तिथे जाऊन बसायचे आणि एक दिवस असं झालं, की तिथेच एक जो दादा आहे तो आला आणि त्या दादांना म्हणाला, की "मी 8 दिवस झाले तुम्हाला इथे पाहतो आहे. काय झालं आहे तुम्हाला?" तर त्यांनी त्यांची जी परेशानी आहे ती सगळी सांगितली. त्यांच्या मनामध्ये ज्या काही भावना होत्या त्या सगळं सांगितलं आणि दादाने मला हे एक मेन्शन करायला सांगितलंय, की असं सांगत आहे, की तो जो व्यक्ती मला विचारायला आला होता, तो साक्षात स्वामीच होते ते. मला ओळखलं गेलं नाही आणि त्यांच्यासाठी ते खरंच स्वामीच झाले त्यांच्या आयुष्यामध्ये. ज्या दादांनी त्यांना विचारलं, की "बाबा तुला काय झालंय?" आज ते दादा त्यांच्याकडे 50,000 ची ड्युटी करतायत. त्यांची मोठी कंपनी आहे आणि तिथे हे चांगल्या पोस्टवरती जॉबला आहे. महाराजांकडे काही न मागता, काही न करता आज त्यांना हे सगळं सुख मिळालं आहे. आणि मेन म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी त्यांना त्या दादांनी विचारलं नोकरीसाठी, त्या दिवशी त्या दादांनी महाराजांसमोर डोकं ठेवून खूप ढसाढसा रडले. कारण की अ, त्यांनी गेले 8 दिवस महाराजांसमोर हातही जोडले नव्हते किंवा महाराजांकडे बघितलंही नव्हतं. एवढे ते नास्तिक होते. पण महाराजांच्या सेवेत म्हणजे महाराजांच्या मठात जाऊन त्या ऊर्जा अनुभवून आज त्यांना एवढा मोठा अनुभव आलाय. तेव्हापासून दादा त्या मठाचा भाग बनले आहेत. त्या मठात ते कंटिन्यू जातात. आरती असो, काही असो तिथे ते जातात. त्यांचं सेवा करतायत. सगळं होतंय आणि तुम्हालाही मी सांगेन की विश्वास ठेवा महाराज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब